गणपती बाप्पा मोरया म्हणत 2 दिवसांसाठी आम्ही निघालो निसर्ग सौंदर्याने नटलेलं इगतपुरी पाहायला. मुंबईचा ट्रॅफिक सोडला आणि आकाशात काळ्या मेघांनी गर्दी करायला सुरुवात केली. गाडीनीही वेग पकडला आणि पावसाने देखील जोर धरला. रस्त्यामध्ये झरे दिसायला लागले. कॅमल व्हॅली व्ह्यू पॉइंट आला, परंतु सगळीकडे दाट धुकं पसरलं होतं. इतक्यात दिसली खट्याळ माकडं. किती गोड बाळ. आता तर गाडी थांबवायलाच हवी होती. आणि धोधो पावसात भाजलेली कणसं खायची मजा तर काही औरच. कणसं खाता खाता सूर्यदेवानी कृपा केली आणि कॅमल व्हॅलीचा सुंदर हिरवागार नजारा समोर आला. तुम्ही हे विहंगम दृश्य पाहून घ्या. चला आता प्रवास पुढे चालू करूया. आता आपण पाहणार आहोत म्यानमार गेट. पहा किती सुंदर आहे ते. इथला परिसर अतिशय निसर्गरम्य आणि मनाला पूर्णपणे शांती देणारा आहे. आता आपण अजून पुढे प्रवास चालू करूया. पाऊलवाट पाहिलीत? पावसात भिजत भिजत रमत रमत निसर्गाचा आस्वाद घेत ही पाऊलवाट घेऊन जाईल रिव्हर डॅम व्ह्यू पॉइंट कडे. ऋतू हिरवा ऋतू बरवा. पावसामुळे प्रसन्न झालेली धरती हिरव्या कंच पैठणीचा श्रास शृंगार करून श्रावणाच्या स्वागतासाठी तयार आहे. हा निसर्ग पाहून इथून निघण्याची इच्छाच होत नव्हती, पण रिसॉर्ट बुक केलंय, जायला तर हवं. हे आलं आमचं रिसॉर्ट. फ्रेश झालो, आराम केला. संध्याकाळ होत आलीये. आता जरा रिसॉर्टमध्ये फेरफटका मारूया. दमल्यावरती आम्ही गेलो इंडोर गेम्स खेळायला. इथे भरपूर इंडोर गेम्स आहेत. रात्रीचं हे असं सुंदर दिसत होतं आमचं रिसॉर्ट. मस्त जेवून घेतलं आणि रात किड्यांचा आवाज ऐकता ऐकता गाढ झोपी गेलो. सकाळी उठल्यावर ठरवलं आता जिम मध्ये शाईन मारायची. इतका व्यायाम केल्यावर हवा आल्याचा चहा आणि ब्रेक. आज इथे होता बुफे ब्रेकफास्ट. खूप मोठा स्प्रेड होता आणि खूपच चविष्ट. यथेच्छ ताव मारून घेतला. तुम्ही पाहून घ्या काय काय होतं ब्रेकफास्टला. तर हे आहे इगतपुरीचं ट्रॉपिकल रिट्रीट रिसॉर्ट. रिसॉर्टचा स्विमिंग पूल आता तुम्ही पाहून घ्या. आता अर्धा दिवस फक्त स्विमिंग करायचं. पाणी मात्र थंडगार आहे. पाऊस पडायला लागल्यावर गेलो टेम्परेचर कंट्रोल पूलमध्ये. खूप पोहल्यावरती सँडविचचा आस्वाद घेतला. मातीत खेळता खेळता पॉटरीचे धडे गिरवले. डिटॉक्स वॉटर प्यायलं आणि आता स्वतःचे लाड करून घ्यायचं ठरवलं. स्पा झाल्यावरती फॅमिली बरोबर घेतलं कॅन्डल लाईट डिनर. सूप, पाव, प्रॉन्स आणि माझं आवडतं तिरामिसू. आज ब्रेकफास्ट झाल्यावर थोड्या वेळाने आम्ही गेलो इथले ॲडव्हेंचर स्पोर्ट्स खेळायला. हे खेळून झाल्यावर आम्हाला रिसॉर्टला बाय बाय म्हणायचे होते. रिसॉर्टमधून निघाल्यावर आम्ही ठरवलं भावली डॅम आणि वॉटरफॉल पाहायचा. निसर्गाचा आस्वाद घेत घेत गाडी पुढे निघाली. इगतपुरी गाव, तिथली माणसं, रस्त्यावरची गुरंढोरं पाहायला फारच छान वाटत होते. पूर्ण निसर्ग हिरवागार झाला होता. हा आला भावली डॅम. हा सुंदर हिरवागार निसर्ग आहे
भावली वॉटरफॉलच्या इथला. भावली वॉटरफॉलपर्यंत पायवाटेने जाता येतं. निसर्गाचा हिरवा रंग मनामध्ये आणि हृदयात साठवत सहलीच्या गोड आठवणींसह रस्त्यामध्ये गरमागरम बटाटा वडा, भजी, चहा घेत घेत मनाने पूर्ण ताजेतवाने होत आम्ही निघालो घराच्या दिशेने.